नमस्कार, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर आज टिफिनसाठी मी आलू टिक्की आणि व्हेजिटेबल राईस करणार आहे. टिक्कीसाठी मी इथे गाजर, पनीर, शिमला मिरची आणि कांदा घेतला आहे. या सर्व भाज्या तेलावर थोड्याशा परतवून घेणार आहे. तर मी तेलात आता कांदा घेतला आहे. थोडा परतवल्यानंतर त्यात मसाले टाकले आहेत. शिमला मिरची टाकली आहे आणि थोडं परतवून आता त्यात एक भाजी टाकायची आहे. गाजर घेतला आहे आता. आणि आता भाजी परतून झाली आहे चांगली. आता मी त्यात पनीर घेतलं आहे. आता हे सगळं चांगलं परतवून घ्यायचं आहे. आता यात उकडलेला बटाटा घेतला आहे. हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. आता त्यात कोथिंबीर टाकली आहे. भाजी थोडी थंड झाली की त्यात ब्रेड क्रम्स घेतला आहे. ब्रेड मी मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे. हे पुन्हा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे आणि त्याची टिक्की बनवायची आहे. इथे मी गोल टिक्की बनवली आहे आणि हे फक्त आता मी 5 मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे. इथे वाटीमध्ये कॉर्नफ्लोअर घेतला आहे. त्यात पाणी मिक्स केलं आहे आणि ब्रेड क्रम्स घेतला आहे. या दोन्ही मिश्रणात टिक्की चांगली घोळवून घ्यायची आहे. आपली टिक्की रेडी झाली आहे. आता पुन्हा मी ही टिक्की 10 मिनटं फ्रीजमध्ये ठेवणार आहे. 10 मिनटानंतर टिक्की काढून ती आता चांगली फ्राय करून घ्यायची आहे आणि दोन्ही साईडने चांगली तळून घ्यायची आहे. टिफिनसाठी आलू टिक्की रेडी झाली आहे. ही सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकतो किंवा जर चटणी केली असेल तर चटणीसोबतसुद्धा छान लागते. आणि आता राईसची तयारी करायची आहे. राईस बनवण्यासाठी मी इथे शिमला मिरची, गाजर, पनीर आणि मटर घेतले आहे. आणि एकीकडे कांदा, टोमॅटो, लसूण, आलं, कोथिंबीर याची पेस्ट करून घ्यायची आहे. पेस्ट रेडी आहे. टोपात तेलावर भाज्या थोड्या परतवून घ्यायच्या आहे. मटार थोडे शिजवून घेतले आहे 5 मिनटं आणि सगळे मसाले टाकले आहेत. लाल तिखट, हळद, गरम मसाला, बिर्याणी मसाला आणि आपण जे वाटण केलं आहे ते टाकलं आहे. आता हे 5 मिनटं मिक्स करून चांगले ठेवून द्यायचे आहे. तेल सुटलं की त्यात पनीर टाकायचे आहे. पनीर सगळ्यात शेवटी टाकायचे आहे आणि चांगले परतवून त्यात भात टाकला आहे मी. भात मी आधीच शिजवून घेतला होता आणि आता त्यात चवीपुरतं मीठ टाकून चांगलं परतवून घ्यायचं आहे. टिफिन देण्यासाठी व्हेजिटेबल राईससुद्धा रेडी झाला आहे. हा राईस 5-6 जणांना पुरेल इतका झाला आहे. टिफिनसाठी माझे दोन्ही पदार्थ तयार झाले आहेत आणि आता बाकीची कामं आटपून मला थोडी ड्रॉइंगची प्रॅक्टिस करायची आहे. घरातली सगळी कामं आटपली आहेत आणि आता मी हे पोर्ट्रेट काढलं आहे आणि यामध्ये मी पेन्सिल कलर जे येतात त्याने रंग भरणार आहे. ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवेन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.